ठाणे शहरातील अनेक गृहसंकुलं अनधिकृत फेरीवाल्यांमुळे कोंडीत अडकली असून त्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे। या व्यवसायात कोट्यवधींची हप्तेबाजी होत असल्यानं या फेरीवाल्यांवर कठोर आणि ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी केलाय। या प्रकरणी संबंधित पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना असल्याची माहिती त्यांनी दिली। कोबड येथील भाजपाच्या कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात लोकउपवन आणि प्रताप सिनेमा परिसरातील गृहसंकुलांमधील रहिवासी उपस्थित होते। लोकउपवन गृहसंकुलातील सुमारे 500 रहिवाशांनी सह्याद्रीशी फेरीवाल्यांच्या जाचाबद्दल निवेदन दिलं। गृहसंकुलाच्या प्रवेशद्वारासमोरच फेरीवाल्यांनी गरडा घातल्यानं रहिवाशांना बाहेर पडणं मुश्किल झाल्याचं रहिवाशांनी निदर्शनास आणून दिले। तर दुसरीकडे प्रताप सिनेमा परिसरातील 5 सोसायट्यांसाठी असलेला खासगी रस्ता देखील अनधिकृत फेरीवाल्यांनी ग्रस्त झालाय। याबाबत माध्यमांशी बोलताना केळकर म्हणाले की अनधिकृत फेरीवाल्यांच्या व्यवसायात कोट्यवधींची हप्तेबाजी होत असल्यानं इतर शहरातील फेरीवालेही ठाण्यात बेकायदेशीरपणे व्यवसाय करत आहेत आणि संबंधित प्रशासनाकडूनही ठोस कारवाई होत नाही। या फेरीवाल्यांमुळे सामान्य नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली असून भविष्यात गावदेवी अग्नितांडवाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी पालिका, पोलीस आणि वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमानं मोहीम घेऊन कायमस्वरूपी आणि ठोस कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत, अशी माहिती केळकर यांनी दिली। दरम्यान कार्यक्रमात मफतलाल कंपनीचे कामगारही उपस्थित होते। कामगारांना थकबाकी देण्याबाबतचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार पडलाय। जागा प्रक्रियेची प्रक्रिया सुरू असून मिळालेल्या पैशातून कामगारांची देणी दिली जातील, तोपर्यंत लढा सुरूच राहील, असं केळकर यांनी स्पष्ट केलं। यावेळेला नगरसेवक सीताराम राणे, माजी उपमहापौर अशोक भोईर, नगरसेवक दीपक जाधव इत्यादी उपस्थित होते। नागरिक आले होते, त्याच्यातले एक 2-3 महत्त्वाचे विषय की जे सातत्याने अनेक ठिकाणी अनेक लोकांना भेडसावत असतात। त्याच्यातला महत्त्वाचा माझ्याकडे 500 लोकांच्या सहीने या ठिकाणी लोकउपवन म्हणून सोसायटी आहे, फार मोठी सोसायटी आहे आणि आजूबाजूला देखील भरपूर सोसायटी आहे। यांनी निवेदन दिलंय की आता आम्हाला गेटच्या बाहेर पडणं मुश्किल झालेलं आहे, एवढं त्या ठिकाणी हातगाड्या आणि फेरीवाले बसतात आणि त्याच्यामुळे आम्ही प्रत्यक्ष त्या अधिकाऱ्यांशी त्यांच्यासमोरच माझी चर्चा झाली आणि त्यांना आम्ही ठोकून सांगितलेलं आहे की तुमच्याकडनं जमत नसेल तर मग आमची टीम घेऊन आम्हाला उतरायला लागेल आणि त्या ठिकाणी त्यांना हटवायला लागेल, कारण की सामान्य नागरिकांची सुरक्षा सुविधा ही आमच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे। या ठिकाणी याच्यामध्ये अनेक माफिया आहेत, अनेक हप्तेबाजी आहे, करोडो रुपयाची हप्तेबाजी या ठिकाणी या माध्यमातून चालते।